नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीच्या वयात 2 वर्षांची वाढ या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. तरी अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, सध्या उच्च न्यायालयाकडून नवा निर्णय दिला जात आहे. कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 2 वर्षांनी वाढवण्यात आले आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी म्हणून सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे तुम्हा सर्वांना आणखी कोणते फायदे मिळणार आहेत हे जाणून घेऊयात. वृत्तानुसार उच्च न्यायालयाकडून कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय लोकांमध्ये जाहीर होत असल्याची माहिती लोकांमध्ये समोर येत आहे, ज्या अंतर्गत सेवानिवृत्ती आयोगात वाढ होणार आहे. राज्य सरकारची अधिसूचना यामुळे रद्द करण्यात आलेली आहे, अशी माहिती उच्च न्यायालयाने किंवा शासनाने जारी केलेली आहे. एवढेच नाही तर याआधीही कर्मचाऱ्यांना बोलावून पगार देण्याबाबत माहिती सादर करण्यात आली होती, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसत नाही. हायकोर्टाने निवृत्ती आणल्याचे बोलले जात आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला जात आहे. चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात आल्याची माहितीही सातत्याने मांडली जात आहे. याआधी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊ दिले जात नसताना 60 वर्षांनंतरही कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पुन्हा कामावर बोलावण्याचे आदेश काढता येत होते. मात्र यामध्ये बदल केल्यानंतर नवीन नियम कर्मचाऱ्यांमध्ये शेअर केले जात आहेत. याशिवाय सरकारने LN कर्मचाऱ्यांना 2 वर्षांसाठी वेतन देण्याची घोषणा केली आहे. चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या वयाबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे बजावले आहे. त्याचबरोबर नवीन रणनीतीनुसार 10 मे 2001 नंतर निम 4 कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्ष पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्ती घेतली जात असल्याच्या लोकांच्या विश्वासावरही माहिती दिली जात आहे. तर नवीन नियमानुसार लोकांना वयाच्या 60व्या वर्षी निवृत्ती मिळणार आहे. तर मित्रांनो, हीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक करून शेअर करा व लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.